करू टीम पालेगाव कॅप्टन आपण या टॉस आपण संपन्न करतोय आणि मी नाणेफेकीसाठी पुण्यात इन्व्हाइट करेल शिवदासजी जगताप यांना. सामना हा 3 ओव्हरचा होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. छापाचा कॉल आलाय काटा. टॉस जिंकला टीम पालेगावनं. निर्णय लवकरात लवकर कळवा. समीरजी राऊत आपण या. आपला सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय त्यामुळे समीर राऊत आपला विनंती आहे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय पालेगावनं. समीर राऊत आपण या. आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करू. समीर राऊत. समीर राऊत समीर राऊत आपण आपला सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चला लवकरात लवकर या. हनुमंत टेंबे आपण या. आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेमध्ये आपण आलात अप्रतिम खेळ दाखवला त्यामुळे हनुमंत टेंबे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल त्यासोबत महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार एक सुंदर ट्रॉफी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देत असताना हा सन्मान. त्यानंतर मी विनंती करेल सोनू बांगर सर आपण या. आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. सोनू बांगर सर व्हॉइस ऑफ पालेगाव या स्पर्धेमध्ये आपण आलात आपलाही सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. या सोनू सर आपण सातत्याने अप्रतिम आवाज आपण ऐकतोय त्यांचे सोनू बांगर सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. सातत्याने सोनू बांगर सर म्हटलं की नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा आवाज आपण ऐकत असतो आणि आज खरं तर बेंशील नगरीमध्ये आपण आलात या स्पर्धेमध्ये जोडला गेला तुमचा सन्मान. एकनाथजी कानडे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सोनू बांगर सरांचा सन्मान करावा. एक सुंदर शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण देत असताना आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. बिग फाईट मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला कापरी सिद्धी पाले तर त्यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. कापरी सिद्धी पाले बनाम श्री गणेश कासगाव. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील बोराडे सर. धन्यवाद. यस थँक्यू राहुलजी चव्हाण सर. आणि त्याच समेत अगदी ज्यांचा एक दिग्गज सन्मान आपला या व्यासपीठावरती पाहायला गेला तर ज्यांच्या आवाजाची एक जादू आजपर्यंत कायम पाहायला मिळते सोनू बांगारी सर. मला वाटते सेकंड इनिंगमध्ये आमच्या समेत ते जरूर जोडले जातील. आणि जाऊया मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी पाळेगाव टीम आणि त्याच्या विरोधात ध्रुव 11 श्री गणेश कासगाव टीम. जबरदस्त एक काटेकी टक्कर आता पाहायला मिळेल. कारण मित्रांनो आत्तापर्यंतचा प्रवास अगदी लाईटली झाला असेल दोन्ही टीमचा, परंतु आज प्रत्येकाला माहिती आहे दोन्ही टीमचं भविष्य काय आहे. म्हणजे इथे येणारा संघर्ष तुमच्या विजयाची नांदी आणि या चमचमत्या चंदेरी ट्रॉफी पर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणजे जो जिंकेल त्याचा प्रवास या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल निरंतर, परंतु जो हरेल त्याला मात्र या स्पर्धेतून घरचा रस्ता जरूर पाहावा लागेल. जाऊया मॅचकडे. अर्थातच सलामीची जोडी मैदानात या ठिकाणी कासगाव टीमची पाहतोय आपण. भावेश आणि राज तर गोलंदाजीला पालेगाव टीम कडून गोलंदाजी करताना दिसेल. सागर, ज्या सागरने सकाळचा सामना खरं म्हणायला गेला तर अगदी डॉट बॉलने रंगवला आणि तोच सागर आता या ठिकाणी गोलंदाजीला सज्ज झालाय. पहिला बॉल जो डॉट आला होता सागरचा आजच्या दिवसातला तो अप्रतिम बॉल होता. सागरचा पहिला बॉल समोर बॅटर भावेश, राईट हँडेड बॅटर. चांगला बॉल. यावेळी मात्र गतीमध्ये अगदी स्वार झाले होते आणि त्याच्या अनुषंगाने हा बॉल सरळ कीपरच्या हातात आहे.
आऊटचा बॉल इनला स्विंग केला. खरं म्हणायला गेलं तर टप्पा घेतल्याच्या नंतर हा बॉल आतल्या दिशेने वलर घेताना जरूर दिसत होता. इथे चौकार आलाय. राहुलजी चव्हाण सर आणि भगवान सर आपण जरा आमच्याशी संपर्क साधा. ऑफिशियल मॅच थोडी होल्ड होईल. या बॉलवरती चांगला फटका आपण पाहायला मिळतोय आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट जरूर होईल आणि प्रयत्न केले जात आहे. प्रयत्न या ठिकाणी यश काही आलं नाहीये कारण इथे मात्र सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 5 या आकड्यावरती. आतापर्यंत भावेची फटकेबाजी पाहिली चौकाराच्या मदतीने, परंतु आता बॅटिंग लाईन वरती राज आपल्याला पाहायला मिळतोय. तगडी फाईट, बिग फाईट ज्याला म्हटली जाते. अगदी क्रिकेटचं महायुद्ध या मैदानावरती रंगलं गेलंय. परंतु या रंगतदार स्थितीला विजयाची मोहर कोणाच्या नावाची असेल ती पाहूयात. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. बिग ब्लास्ट, सिक्सर, ठोक डेजे. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. शेजारची गाडी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला. तवा दही नको पटहा लागला.
वाक्प्रचार जरूर मैदानात आणेल. वाघाच्या तोंडाला लागलेलं रक्त, मग ते माणसाचं असो की इतर प्राण्याचं, वाघ ते कधीही विसरत नाहीये. तुम्ही अगदी आता या नितेश नावाच्या वाघाला छेडलं होतं, परंतु परतीचा प्रवास. यावेळी मात्र आता गोलंदाजाने करामत दाखवली आपल्या ताकदीची आणि स्वतःच्या मनगडातली ताकद मैदानात उतरत असताना नितेश नावाच्या बादलाला दिले शांतता आणि इथे मात्र संपलाय नितेशचा खेळ. पडलाय विकेटचा मेळ आणि या ठिकाणी मात्र इथे दुसरी विकेट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अफलातून कमांडीचे. टोटल काहीशी पुढे सरकली जाते. आता टीम कासगाव धावसंख्या 19 या आकड्यावरती. मगाचा सामना दैदिप्यमान पाहिला अगदी सहजरित्या मी तर म्हणेल उमर 11 गोरेगावला धावसंख्या कुटायची होती, परंतु आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती या धावा डिफेंड केल्या. त्या मात्र कासगाव टीमने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पालेगाव टीम ज्यांनी सकाळी 2 सामने जिंकले आहेत, परंतु आज मैदानात या तिसऱ्या सामन्यासाठी एक दर्जेदार गोलंदाजी प्रस्थापित करताना दिसून येत आहेत. अगदी सहजरित्या बॅट भिरकावली, समोर फिल्डर होता की दिसून आलं नाही आणि त्याच्यानंतर मात्र याही विकेटला परतीचा प्रवास करायला भाग पडलं जात आहे. संतोष आपण पाहतोय आता गोलंदाजीला सज्ज झालेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचल्या अद्यापर्यंत 19 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावसंख्या फार मोठी येणं अपेक्षित असेल आता कासगाव टीम कडून, कारण हे पहिल्या इनिंगचं स्लॉग ओव्हर आहे. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक, पहिल्याच बॉल वरती दे धक्का, विकेट जरूर प्राप्त केले कमांडीचे. दाखल झालेत संदेश. काय करामत केले आहे सध्या संतोषा गोलंदाजाने. आक्रमकता बॉल मधली आणि कीपरला दिलेली योग्य साथ. चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साइडला आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते आहे, जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती.
अद्यापपर्यंत आपण पाहायला गेलं तर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही जमेची बाजू, येणाऱ्या काही बॉलमध्ये मोठ्या धावा कासगाव टीमच्या पटलावरती आल्या. वाऱ्याच्या दिशेने फेकला गेलेला बॉल ज्याने मात्र दिशा बदलले आणि आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती आहे. इथे फलंदाज होईल बाद. धावसंख्येचा विचार करायला गेला तर अगदी कमतरतेची धावसंख्या आणली आहे, परंतु यावेळी अजूनही वेळ आहे. खासगाव टीमला जर जमेची बाजू करायची असतील तर या 3 बॉलमध्ये मोठे बिग ब्लास्ट मैदानावरती आणावे लागतील आणि इकडे रोखायचे पालेगाव टीमला. जबरदस्त कामगिरी मित्र म्हणेल पालेगाव टीमच्या गोलंदाजांनी केले मैदानात. एक एक बॉलर फार चांगली गोलंदाजी करताना दिसून आलाय. बॉलिंग अटॅक इज व्हेरी वेल, परंतु इथे जर तुम्ही विचार करायला गेलं तर अजूनही मैदानाची ताकद ही कासगाव टीमला उतरवावी लागणार आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. आणखी एक दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतीये. मी काल सुद्धा म्हटलं होतं की गोलंदाजाला दशा आणि दिशा यात फक्त वेलांटीचा फरक आहे. वेलांटी काढली तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये, परंतु गोलंदाज आतापर्यंत मी म्हटलं होतं की चांगले स्पेल हाताळले गेलेत पालेगाव टीम कडून, परंतु या क्षणी मी तर म्हणेल चुकीची गोलंदाजी होते. फिंगर झालाय, परतावं लागेल या ठिकाणी बॅटरला, कारण बॅट विरकावल्याच्या नंतर सुद्धा बॅटर जागेवरती स्थित होते, ही फार महत्वपूर्ण आहे. आणि त्याच्यानंतर फिंगर अप झालाय. सध्या संतोष मामाचं नाव या गाण्यामुळे चर्चेत जरूर आलंय आणि गोलंदाजी करतोय तो आमचा पालेगावचा हा संतोष. फटका सजवलाय यावेळे, परंतु आता त्यांना सुद्धा विचारावं लागेल तुम्हाला कोणी मामा बनवलेलं आहे का संतोष. हे फार गरजेचं आहे, कारण इथे क्रिकेटमध्ये समोरच्या बॅटरला मामा बनवून विकेट जरूर घेतली त्यांनी आणि त्या अनुषंगाने तुम्ही पाहायला गेला तर संतोष एक चांगली गोलंदाजी सध्या मैदानात करतोय. कारण आता विचार करायला गेलं तर शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. टोटल अद्यापपर्यंत जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. चांगला फटका, यावेळी मात्र सिंगल कंप्लीट होईल. डबल साठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. इनिंग ब्रेक आपण पाहतोय. अगदी आता 26 धाव संख्येची आवश्यकता आहे. काय घडतंय आणि काय बिघडतंय ते आपण सेकंड इनिंगला जरूर ऐकूयात आणि विनंती करेल सोनू भांगारे यांना की आपण मायक्रोफोन वरती जोडले जावात. भांगार सर, आपणास विनंती, आपण मायक्रोफोन वरती जोडले जावात. त्यानंतर एक शेवटचे मॅच, क्वालिफायचे मॅच, अगदी सेमी फायनल क्रमांक 1 संपूर्णपणे राहुल चव्हाण यांच्या हातात असेल. त्यानंतर पाहूयात पालेगाव टीम आणि त्याच्यानंतरचा संघर्ष काय आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 25, विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. माफी असावी, 7 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्यात. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 27 ची गरज आहे.
एकदा या मंचावरती सोनू बांगर यांना अनेक स्पर्धा ज्यांनी आपल्या आवाजाने गाजवल्यात. आता सध्या मॅच चालू आहे. एकीकडे पाळेगाव आणि त्याच्या विरोधात अर्थातच कासगाव टीम. हालो 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 सेक हालो थोडासा व्हॅल्यूम दे, थोडासा आवाज वाढव. हालो सेक हालो हालो सेक थोडासा अजून व्हॅल्यूम दे आणि बेस देखील दे. हालो सेक हालो. संदीपजी बोराडे सर त्यांचा आपण या ठिकाणी आवाज या ठिकाणी ऐकत होता. आणि त्याचबरोबर आपण पाहतो आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ या ठिकाणी मानकिवली अत्यंत जवळचे मित्र या ठिकाणी राहुल चव्हाण यांचा देखील आपण आवाज या स्पर्धेमध्ये ऐकतात. सध्या तरी खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर जहानुमा क्रिकेट संघ भिंडशील आयोजित स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2026चं पर्व. आणि आज खऱ्या अर्थानं स्पर्धेचा राहुल हा तिसरा दिवस असेल आणि उद्या मेगा फेस्टिवल मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी सध्या तरी मॅच रंगतो मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलची मॅच आपण एन्जॉय करतात जमलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकवर्गांचं. आणि त्याचबरोबर ओमसाई MTC या वाहिनीद्वारे जे प्रेक्षकवर्ग आनंद घेतात त्या सर्व प्रेक्षकवर्गांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. मॅच या ठिकाणी आपण एन्जॉय करतात. कासगाव विपक्ष काप्रिसिद्धी पाले असा आपण सामना एन्जॉय करतात. 3 षटकांची लढत 27 धावेचं टार्गेट असेल आणि ते टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानावरती ओपनिंग ब्लास्टर आपल्याला पाहायला मिळतात. काप्रिसिद्धी पाले संघाचे मनीष कोळेकर उर्फ पांड्या आणि दुसऱ्या बाजूला सूरज मस्कर पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक करणला आपण बाधात आणि पहिल्या चेंडूवरती हा चौकार आलाय मनीषच्या बॅटमधनं. चांगली सुरुवात. टार्गेट 27 धावेचं. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. एज लागली आहे. मागे जातो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत सिंगल कन्वर्ट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 5 या आकड्यावरती. निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये बसलेले हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच भिंडशीळ या गावामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भगवमय वातावरण आणि दुसऱ्या बाजूला हिरवगार वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि ही खूप चांगली क्रिकेट स्पर्धा. षटकातील पुढचा बॉल करण तयार. राऊंड द विकेट. स्विच हिट. मिस्टामिक स्ट्रोक. खेळाडू उपस्थित आणि टिपले जेल फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम कृपा 11 काप्रिसिद्धी पाले संघाला. विजय येतात मैदानाच्या आतमध्ये. करण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल आहे षटकातील. लो फुल टॉस. समोर खेळता बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न करतात आणि तोपर्यंत सिंगल या ठिकाणी मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे सरकेल ती 6 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते परंतु एका बाजूला करण देखील आपल्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. अनेक साऱ्या स्पर्धा या बदलापूर विभागामध्ये भरवल्या जातात आणि त्यातूनच आमचे राहुल चव्हाण देखील असतील, संदीप सर देखील असतील, त्याचबरोबर महेश झुले आमचे मॅडी देखील असतील, असे नामवंत समालोचक या विभागामध्ये देखील पाहायला मिळतात. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय मनीष. व्यवस्थित बॅटवरती आला नाही चेंडू आणि पुन्हा एकदा मिळेल सिंगल. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 7 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता असेल. करणचं देखील मी कौतुक करेन कारण की ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर हे सुरेख
कमबॅक पाहायला मिळते. बॉल झाले षटका दिली एकूण आपण पाहायला गेलं तर 5 बॉल आणि 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज विजय कोळेकर ऑन स्ट्राईक. क्षमता गुणवत्ता भरपूर आहे, मोठे फटके मारण्याचे, परंतु सिद्ध करावी लागेल कारण की समोरचा खेळाडू अर्थातच करण लहाने त्यांच्या समोर पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. ओम साई MTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. रोशन फराट आणि त्यांची संपूर्ण टीम आमच्यासोबत जॉईंट असेल. मिस्टर मिक्ट्रोक टॉप एज लागली आहे. कॉटन बॉलची संधी. करण बॉल खाली अजिबात चुकी नाहीये, टिपली झेल. कमबॅक केले करण आपल्या षटकामध्ये आणि अजून एक धक्का लागेल टीम कापरी सिद्धी पाले संघाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 27चा पाठलाग करत असताना धावसंख्या पाहायला मिळते 2 गडी बाद. पाले संघ 7 या आकड्यावरती. डीजे नक्कीच राहुल आपण मैदानाचा आम्ही फेरफटका कधी घेतला आणि त्याच्यानंतर काही प्रेक्षकवर्ग आम्ही नेहमीच सांगत आलोय 800 900 आणि 900 असे 3 प्रकारचे प्रेक्षकवर्ग असतात आणि त्या ग्राउंडवरती आम्हाला पाहायला मिळाले येताना देखील या स्पर्धेमध्ये. कारण की 3 प्रकारचे प्रेक्षकवर्ग असतात जे आम्ही नेहमीच सांगत आलोय. 800 क्रिकेट प्रेक्षकवर्ग असतात ते 800ने क्रिकेट पाहण्यासाठी येत असतात आणि जे 900 प्रेक्षकवर्ग असतात ते आपल्या टीमसाठी काही ना काही नवच घेऊन असतात. परंतु जे 900 प्रेक्षकवर्ग असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काही संबंध नसतो, परंतु पीने वाले को मौका चाहिए. आणि काही 900 प्रेक्षकवर्ग देखील आमच्या स्टँडमध्ये देखील आणि बाजूने निसर्गाचा आनंद देखील घेत आहेत आणि सध्या तरी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये राज जलदगती गोलंदाज पाहायला मिळतील. राजच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये आपण अप्रतिम गोलंदाजी पाहिली होती आणि तोच राज येतोय. पॉवर प्ले देखील कंप्लीट झाला आणि पॉवर प्लेच्या षटकानंतर 5 खेळाडू हे 30 गज घेराच्या बाहेर पाहायला मिळतील. यस, मनीष कोलेकरची विकेट कॅरी केली तर दिनेश यशवंतराव यांच्याकडे नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. मनीष कोलेकरची विकेट कॅरी केली तर 12 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता असेल. सापळा रचलाय मनीष कोळेकरसाठी. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित, त्यानंतर थर्डमॅन आणि मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये खेळाडू असेल. या स्लो फुल टॉस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे, खेळाडू पोहोचतील वेगानं आणि एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतात फेकतात. व्हेरी गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण. संदेश त्या ठिकाणी होते आणि एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला फेकलाय. धावा मिळतील 2 धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 9 या आकड्यावरती जिंकण्यासाठी समीकरण येणारे 11 बॉल आणि गरज येते 18 धावेची. मनीष कोळेकरची विकेट फार महत्वाची या सामन्यामध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरेचे, एकाच ताकदीचे. कासगाव विपक्ष कापरी सिद्धी पाले संघ असा सामना तुम्ही एन्जॉय करतायत. पुढचा बॉल षटकातील क्या बात आहे. नक्कीच पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयास होता, परंतु बॅटवरती चेंडू जातो आणि लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहेत. सागर थोरवे आणि मनीष कोळेकर मध्ये 2 धावा पूर्ण होत्यात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 11 या आकड्यावरती जिंकण्यासाठी समीकरण 16 धावेची आवश्यकता येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. अप्रतिम ही स्पर्धा पाहायला मिळतीये. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण एन्जॉय करतायत. सामना बॅलेन्स. सामन्यामध्ये नक्कीच अजूनही संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही बाजूनं. एका बाजूला पाले आणि दुसऱ्या बाजूला कासगाव या 2 टीम मध्ये. इनसाइड आउट फटका चांगला आहे. इन फील्डच्या वरून खेळलेत. अपिश खेळतायत. अपिश अँड पनिश. चेंडू कव्हर सीमारेखा बाहेर. मनीष कोळेकरच्या बॅटमध्ये चौकार. नक्की धावसंख्या पोहोचली ती फलकावरती 15 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी समीकरण असेल 12 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतो राज ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळ फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आणि क्या बात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. वाईडिश लॉंगन मध्ये पोहोचलेत
तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. षटकातील बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 4 आणि त्या आपण पाहतो ते या ठिकाणी येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 10 धावेची. 8 बॉल 10 धावेची आवश्यकता. सुरुवातीला बॅटिंग केली. 3 षटकांचा हा सामना. बॅटिंग करत असताना 26 धावा बनवल्या गेल्या आणि 27चं टार्गेट उभं केलं गेलं कापरी सिद्धी पाले या संघासमोर. राजकडनं अपेक्षा असतील येणारे 2 चेंडू हे चांगले टाकले जातील का नक्कीच. ऑन साईडला खेळले. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयास. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 19 या आकड्यावरती सामन्याचं समीकरण. येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता असेल. हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहोचेल यातील मात्र शंका नाहीये. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. राज तयार. गतीमध्ये परिवर्तन. बॅक ऑफ द हँड. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. शॉर्ट मिडॉन मध्ये खेळाडू उपस्थित परंतु धाव कंप्लीट केली जाईल 1 आणि षटक क्रमांक दुसरा कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या पोहोचली ती 20 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. डीजे आतमध्ये आणि ड्रिंक्स ब्रेक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. क्वार्टर फायनलची मॅच आपण एन्जॉय करतात. 2 ताकदवर टीम मध्ये स्पर्धा देखील तेवढीच नामांकित पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ बेंडशीला आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण एन्जॉय करतात. सध्या तरी ऑनलाईन देखील अनेक सारे प्रेक्षक जोडले गेलेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता असेल. येणारा शेवटचा गोलंदाज असेल. सुरुवातीचे 3 बॉल हे फार महत्त्वाचे असतील. जर सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये एकही धाव आली नाही तर कदाचित ह्या ठिकाणी सामन्यामध्ये कमबॅक करेल टीम कासगाव संघ देखील. अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्यात या वर्षाच्या हंगामामध्ये. कासगाव संघाने देखील तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्या वर्षी फार राहुल कमी मॅचेस खेळलेत संघ कापरी सिद्धी पाले संघाराम. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला बदलापूर विभागातील दादा संघ ज्याला म्हटलं जातं तो कासगाव संघ. दुसऱ्या बाजूतील मलंगड विभागातील संघ कापरी सिद्धी पाले टीम पाहायला मिळते. बॅटल चांगले दोन्ही संघामध्ये. मातब्बर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सामना रंगेल अशी अपेक्षा आपण बाळगूया. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज मिस्टर 360 मनीष कोळेकर. ऑन स्ट्राईक गोलंदाज तयार. पहिला चेंडू लॉफ्टेड हिट. पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल. षटकार येतोय मनीष कोळेकरच्या बॅटमध्ये आणि स्कोर लेवल होतोय 5 बॉल जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. डीजे पहिल्या चेंडूने की शॉर्ट पिच चेंडूचा वापर केला आणि पुलचा हा लाजबाब स्ट्रोक पाहायला मिळतो. मनीषच्या बॅटमध्ये धावसंख्या फ्लाय झाली ती 26 या आकड्यावरती. फक्त 1 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलेत. बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर हा चौकार आणि सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय. या स्पर्धेमध्ये 3 सामने जिंकलेत कापरी सिद्धी पाले संघानं परंतु खूप चांगली फाईट देखील आपण दिली आहे. कासगाव संघ करण लहाने अँड कंपनी आपल्या देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. टॉस साठी देखील या नेक्स्ट मॅच मध्ये या ठिकाणी सेमीफायनलचा सामना होईल कापरी सिद्धी पाले आणि त्यांच्या